आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग। तू पण मदत कर चल। हो मी मदत करायला चालले। अगं काका कुठे दिसला नाही? मी मगाशी आशूला जाताना बघितलं। डील आहे ना आज खूप मोठी, तर आई औक्षण करत होती त्याचं। अगं आज एक मोठी डील आहे म्हणून ताई औक्षण करते। हो पण मग काका पण तिकडेच गेला असेल ना? आता भाऊंनंतर सगळं काकाच सांभाळतो। नाही अगं, ते सकाळीच ना दुसऱ्या कुठल्या तरी कामाला गेले, पण मला सांगत होते की आज आशू एकटा मीटिंग अटेंड करणार। काय? अगं पण भाऊंनंतर घरातले आणि ऑफिसचे सगळे मोठे निर्णय काका घेतो ना, मग काकाने तिकडे असायला पाहिजे। कीर्ती, अगं आता आशूही मोठा झालाय ना, आणि त्याला एकट्याला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता याव्यात म्हणून ते करत असतात असं काहीतरी। खूप समजूतदार आहेस तू काकू, आणि तुझ्या या समजूतदारपणाचं मला कौतुकच वाटतं। आणि आशू पण तुम्हाला दोघांना मुलासारखाच आहे ना? हो, पण शिवाचं पण कौतुक केलं पाहिजे ना? नाही म्हणजे ती या घरात आल्यापासून आशूला किती जबाबदार बनवलंय तिने। पूर्वी भाऊ आणि काका आशूवर एवढी जबाबदारी द्यायचे नाहीत ना, मग शिवाने पण विचार केला असेल पुढे जाऊन सगळं आशूचंच होणार आहे ना, मग आपण सगळे आशूवर डिपेंड होऊ। काका पण काही वर्षात काम थांबवेल, मग काय कंपनी पण आशूची आणि राज्यही आशूचं। कीर्ती अगं असं का बोलतेस? असं काही नाहीये। हे आणि भाऊ त्याला जबाबदाऱ्या देत आहेत, म्हणजे पुढे जाऊन वेळ आलीच तर त्यालाही पुढे जाता येईल। अगं पण एवढी मोठी जबाबदारी आत्तापासून? तुला माहितीये ही डील जर आपल्याकडून गेली तर किती मोठा लॉस होईल। त्यात आपल्या कंपनीवर कर्ज आहे। अगं एवढा लॉस परवडणार नाही आपल्याला। आणि अशा वेळी काकाने तिकडे असणं इम्पॉर्टंट आहे ना, कमीत कमी सुहास तरी। तसंही शिवा काका आणि भाऊंशी बोललीच असेल, शब्दांची कशी भुरळ पाडायची हे शिवाला बरोबर कळतं, आणि आजकाल सगळेच तिची वावा करतात। जाऊ दे, काय खायला बनवतेस? मी काही मदत करू? काकू नाही, मी तुला विचार करायला भाग पाडलं तर नाव नाही लावणार कीर्ती। या घरातली नाती अशी ढवळून निघतील की कुणालाच सावरता येणार नाहीत, ना शिवाला ना तिच्या सासूला। हॅलो, जिथे आलायस तिथून परत जा। कोण बोलतोय? त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाहीये। जेवढं सांगतोय ना तेवढं कर। कोण बोलतोय सांगाल का? जेवढं सांगतोय तेवढं कर। आता जे डील करायला तू मीटिंगला चाललायस ना, ते डील जर झालं तर तुला खूप महागात पडेल। तेव्हा कंपनी जर बुडवायची नसेल ना, तर आल्या पावली परत जायचं। मी शेवटचं विचारतोय, कोण बोलतोय? ऐक ना, मी तुला समजावून सांगत नाहीये, वॉर्निंग देतोय। हे डील जर झालं तर तुला खूप महागात पडणार आहे। अरे कोण आहेस तू? तुझा काय संबंध आहे? आणि हॅलो हॅलो, हॅलो। हुशार निघालास। मला माहित होतं तू बरोबर निर्णय घेशील। काय आहे ना, असं दिसतंय की तुला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत। मग तुला हे माहिती असेल की मी देसाई आहे, आणि आशुतोष देसाई असल्या फालतू धमक्यांना घाबरत नाही। हॉरायझन ऑटोमोबाईल्स बरोबर हे डील होणार आणि होणारच। चल फोन ठेव। भाऊ नेहमीच म्हणतात, जेव्हा यशाच्या मार्गावर आपण चालत राहतो तेव्हा अडचणी वाढतात, पण आपण त्यावर मात करायची आणि पुढे जात राहायचं। मला देसाईचा माज दाखवतो काय? आशुतोष देसाई, तू संपलास आता।
कुठे आहे तुमची शिवा? हो साहेब येते, तुम्ही थांबा, ती येते. शिवा आली आली, शिवा आली. काय झालं? काय झालं काय विचारताय? तुमच्या माणसाला अक्कल आहे की नाही? हे काय केलं बघा त्याने. यांना जर काम करता येत नसेल ना तर यांना इथे ठेवू नका. हो हो साहेब, नुकसान झालं माहिती आहे, तुम्ही नीट बोला ना. नीट बोला म्हणजे? हा नाही, अजून काय बोलायला पाहिजे मी? थांबा जरा, तुम्ही काय झालं नीट सांगाल का मला? त्यांना काय विचारता, मीच सांगतो तुम्हाला काय झालंय. हे बघा, दादा 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 जरा गाडीकडे बघता का? ऍक्च्युली आवाज करते आणि ब्रेकही व्यवस्थित लागत नाही. प्लीज जरा बघा ना, मला थोडीशी घाई. काय झालंय काय? हो आत्ताच सांगितलं ना की गाडी आवाज करते आणि ब्रेक लागत नाहीये तिचा. मला डॉक्टरकडे जायचंय प्लीज. दादा थोडस पटकन बघा ना प्लीज, मला बायकोला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. बघतो बघतो बघतो. दादा चला ना पटकन. अहो मला डॉक्टरकडे जायचं समजत नाहीये का तुम्हाला? बायको प्रेग्नेंट आहे माझी. करतोय ना मी, थांबा थांबा. अहो किती वेळ, जरा पटापट करा ना. दादा जरा पटकन बघा ना. हो करतोय, थांबा. माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तुम्हाला दिसत नाहीये का? मला पण काय दुर्बुद्धी सुचली आणि मी उगाच याच्याकडे आलो. मूर्ख कुठचा. हो, कशाला आलात मग इकडे? नाही कशाला आलात? मी 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 जादूगार आहे मी, असं तुमची गाडी रिपेअर करायला? हा फटाफट काय होत नसतं दादा. आपल्याला वाटतं सगळं नीट होतंय, पण ते नीट होत असताना सगळं बिघडून जातं. पटापट काय नाही. ताई तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या. ए तू दारू प्यायलास? तू दारू प्यायलास का? ओ जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय? आपल्याला आपल्या कामाशी बघतो. तुझं पण बरोबर आहे म्हणा. ए बाबा कर ना पटकन, काम कर ना. माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि ती जर काही चुकली ना ती फक्त तुझ्यामुळे चुकेल, हे लक्षात ठेव. ए माझ्यामुळे काय? मी काय केलं? हा तुला कुठल्या नुसत्या चौकशा आहेत रे? हा काम करायचं सोडून नुसता टाइमपास करतोयस. एवढा कुठचा? ए निक काय म्हणालास? निघंडा. ए माझ्यामुळे होतंय? तुझ्यामुळेच होतंय. माझ्यामुळे होतंय? हो दाखव तुला आता माझ्यामुळे काय होतं ते. दाखव तुझ्या. ए अरे काय केलंस तू हे? गाडी रिपेअर.